सुरू करूया. नमस्कार सगळ्यांना. ऑल माय फ्रेंड्स, माझे सगळे मित्र, सगळ्यांना वेलकम. नमस्कार. मुळात या आनंद योग सत्संगाचं कारण काय, प्रयोजन काय? तर मला असं वाटतंय की मुळात हे लाईव्ह जाण्याचं सत्र आपण 2020 साली सुरू केलं, मार्च महिन्यामध्ये. संदीप, आवाज थोडा कमी नाही आहे, व्यवस्थित आवाज येतो आहे, त्यामुळे समथिंग कुड बी प्रॉब्लेमॅटिक ॲट युअर एंड. तर मुद्दा काय, 2020च्या मार्चमध्ये आपण सुरू केलं लाईव्ह, फेसबुक लाईव्ह. त्यावेळेची परिस्थिती फार वेगळी होती. भीतीचं वातावरण होतं. कितीतरी लोक दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले होते. कोविडचं सावट आपल्यावरती असं पूर्णपणे पांघरलेलं होतं. आपण हतबल होतो, आपल्याला काहीच कळत नव्हतं काय करायचं, काय नाही करायचं. ऑल ऑफ अस वर इन अ फिक्स, वी डिडंट नो व्हॉट टू डू. कितीतरी लोक संभ्रमात होते. आणि त्यावेळेस आपण रोज संध्याकाळी 7 वाजता मी आणि मिनल, आम्ही दोघांनी फेसबुक लाईव्ह सुरू केलं. मित्रांनो, बघता बघता इतके लोक फेसबुक लाईव्ह अटेंड करायला लागले. म्हणजे दवाखान्यांमधून ग्रुपच्या ग्रुप फेसबुक लाईव्ह ऐकायला लागले. त्यांना उभारी मिळायला लागली, एक आश्वासन मिळायला लागलं. They started becoming positive, they started feeling positive. आणि हाच उद्देश होता, हेच प्रयोजन होतं. सचिन, तुम्हाला आवाज येत नाहीये तर तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही परत लॉग आउट होऊन परत लॉग इन करा कदाचित. ज्यांचा आवाजाचा प्रॉब्लेम आहे ना, देर इज समथिंग रॉंग विथ युअर बँडविथ, कारण सगळ्यांचा आवाज सगळ्यांना व्यवस्थित आहे. तर लोकांना उभारी मिळाली. आणि मग वी ऑल कॅरीड ऑन. बरेच दिवस रोज संध्याकाळी वी डिड फेसबुक लाईव्ह अँड विच हेल्प पीपल. आता पण आम्हाला असं वाटलं की आपले रेग्युलर बाकीचे कार्यक्रम तर चालू आहेतच, पण सगळेच लोक काय कार्यक्रम अटेंड करू शकतात असं नाही ना. पण सगळ्यांना काहीतरी गरज आहे, ही समाजाची गरज आहे. आणि मग आमच्यासारखे लोक जे समाजाला, ज्या एका निगेटिव्हिटीमध्ये समाज रुतलेला आहे, त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करतायत एवढी वर्ष. तर या वेळेला आपण फेसबुक लाईव्ह करायचं आणि लोकांशी शेअर करायच्या काही महत्वाच्या गोष्टी. त्यांचं जे रोजच्या दैनंदिन धकाधकीच्या स्ट्रेसफुल जीवनामध्ये त्यांची शक्ती जी क्षीण होते आहे, त्याला उभारी द्यायची, तुम्हाला रिचार्ज करायचं. हाच उद्देश आहे या आनंद योग सत्संगचा. आम्ही दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या गुरुवारी रात्री 9:30 वाजता आनंद योग सत्संग करणार आहे. त्याचं कारण पण मी तुम्हाला येत्या काही काळामध्ये सांगणार आहे. पण यामुळे तुम्हाला एक प्रकारची, मी आज पोस्टमध्ये जे काल लिहिलं की आपण मोबाईलची बॅटरी डाऊन झाली तर मोबाईल लावतो चार्जिंगला, पण अनेकांना हे लक्षात येत नाही की आपली देखील बॅटरी डाऊन होते. आपण काय करतोय? हाऊ डू वी चार्ज आवर बॅटरीज? बॅटरी चार्ज करायला पाहिजे. आणि ह्या आनंद योग सत्संगचा उद्देशच तुमच्या सगळ्यांची बॅटरी चार्ज ठेवण्याचा आहे. आय एम शुअर ऑल ऑफ यू विल बी बेनिफिटेड फ्रॉम दिस. येत्या काळामध्ये तुमचे जे मित्रपरिवार आहेत, तुमचे
जे काही माहितीचे लोक आहेत त्यांना इथे इन्व्हाइट करा. कारण आपण इथं काही करायला सांगत नाहीये, आपण कुठलंही गाजर दाखवत नाहीये, काही करत नाहीये. आपण बॅटरी चार्ज करायचा प्रयत्न करायला लागलो. मित्रांनो, लक्षात घ्या, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं यजाम्यहम्. म्हणजे काय की ज्या ज्या वेळेस अधर्म निर्माण होईल त्यावेळेस मी प्रकटेन. आता अधर्म आणि धर्म यामधला फरक काय? धर्म म्हणजे ऑर्डरलीनेस. धर्म म्हणजे ऑर्डरलीनेस आणि अधर्म म्हणजे डिसऑर्डर. धर्म म्हणजे बॅलन्स, संतुलन, आणि अधर्म म्हणजे इम्बॅलन्स. आणि तुम्ही जर आज समाजामध्ये इकडे तिकडे बघण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की अखंड समाज नकारात्मकतेनं बुजबुजलाय. देर इज सो मच ऑफ निगेटिव्हिटी इन द ॲटमॉस्फिअर. प्रचंड तणाव आहे, प्रचंड चॅलेंज आहे, आणि हे चॅलेंज फेस करताना आपल्याला नाके नऊ येत आहेत. बिकॉज वी डोंट नो हाऊ टू हँडल दिस. आणि म्हणूनच तणाव निर्माण होतोय, स्ट्रेस निर्माण होतोय. आणि शास्त्रज्ञ आज म्हणतायत की जगातले 90% विकार, जगातले 90% विकार हे मनोकायिक आहेत, सायकोसोमॅटिक आहेत. म्हणजे आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत इतकी निगेटिव्हिटी भरलेली आहे की आपण आमंत्रण देतोय जगातल्या 90% आजारांना. हा अधर्म आहे, हे ते असंतुलन आहे. वी आर बिकमिंग सिक mentally, physically, because we don't know how to handle this stress. We don't know how to handle this challenge. आणि म्हणून अशा वेळेस श्रीकृष्णांचं प्रॉमिस असं आहे की अशी ज्यावेळेस समाजाची अवस्था होईल त्यावेळेस आय विल कम टू गाईड यू. आणि मग प्रत्यक्षात आपण जसे सिरियलमध्ये किंवा फोटोमध्ये बघतो तसे श्रीकृष्ण त्या ड्रेपरीमध्ये ते मुकुट बिकुट घालून पावा विवा हातात घेऊन कुठेतरी प्रकटतील काय? नो. कारण इथं प्रत्येक जीवाच्या गाभ्याशी जे आत्मस्वरूप चैतन्य आहे ते श्रीकृष्णच आहे, ते कृष्ण रूप आहे. दॅट इज कॉल्ड कृष्ण कॉन्शियसनेस. कृष्ण म्हणजे तो कॉन्शियसनेस कुठल्या तरी फॉर्मच्या व्यक्तीच्या मुखातून बोलेल. तो व्यक्ती कोण आहे महत्वाचं नाहीये, कारण तो व्यक्ती बोलत नाहीये. बोलतो जो आहे तो त्याच्या आत असलेला आत्मस्वरूप कृष्ण आहे. आपण जिवंत आहोत त्या कृष्ण स्वरूपामुळेच जिवंत आहोत. आणि म्हणून जसे दत्तगुरूंचे 25 गुरु होते तसे आपल्याला कोणी ना कोणीतरी भेटेल समाजामध्ये. आज आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्या जीवनामध्ये इंटरनेट सारखं एक साधन आहे, युट्यूब सारखं एक काहीतरी चॅनल आहे ज्याच्या माध्यमातून आपण घरी बसल्या काही ना काहीतरी उद्बोधक ऐकू शकतो.
आणि हे श्रीकृष्ण अशाच पद्धतीत मानवांच्या वेगवेगळ्या मानवांच्या आधारे त्यांच्यातून बोलणार आहेत आणि आपल्याला आपलं जे असंतुलन आहे, अधर्म आहे, त्या अधर्मातून आपल्याला बाहेर काढणार. माझ्यासारख्या फॉर्मचं हे भाग्य आहे की माझ्यातून ही प्रेरणा निर्माण होते की बोल, लोकांना सांग, लोकांशी चर्चा कर, त्यांच्याशी शेअर कर. त्यामुळे इथे कोण बोलतोय? मी प्रदीप पवार कोणी व्यक्ती नाही आहे. त्या प्रदीप पवार व्यक्तीला इथं काही व्हॅल्यू नाही आहे. त्याच्यामध्ये जी प्रेरणा होते, समाजाला काहीतरी काय म्हणूया त्याला, आधार देणारी जी प्रेरणा आतून होते, ती त्या आत्मचैतन्याची. आणि मित्रांनो, लक्षात घ्या, ही सगळी जी आज नकारात्मकता आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेली आहे, त्यातून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे, कारण आपल्याला पर्याय नाही. आज मी जे तुमच्याशी बोलणार आहे, म्हणजे जे प्रयोजन आहे या आनंद योग सत्संगाचं जे प्रयोजन आहे, मुळात आनंद योगच काय आहे की आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या गाभ्याशी एक आनंद अवस्था आहे, एक आनंदाचा स्पेक्ट्रम आहे, एक आनंदाचा रेल्म आहे. सर्वसाधारण माणसांच्या जीवनामध्ये बाकीच्या नको असलेल्या एकंदरीत गोष्टीमुळे हा आनंद झाकोळलेला आहे. आणि तो आनंद परत रेकॉग्नाइज करणं, तो आनंद मिळवणं म्हणजेच आनंद योग. आज मी तुम्हाला हे सांगणार आहे. पहिल्यांदा आज मी शरीराबद्दल बोलणार आहे, कारण आपलं शरीर आज या तणावामुळे कॉम्प्रोमाइज्ड आहे. इतका तणाव आहे की आपल्याला नाही फेस नाही होत आणि म्हणून त्याचा परिणाम आजार आहेत. वी डोंट रिअलाइज. आपल्याला असं वाटतं की अरे आजार का निर्माण झाला? आजार निर्माण झाला याचं कारण मानसिक स्तरावरती कुठंतरी असंतुलन आहे, कुठेतरी तणाव आहे. कुणीतरी मला सांगत होतं परवा की मी तणावामध्ये गेले तर माझे शरीर सगळं खाजवायला लागतं, मला सोरायसिसचा अटॅक येतो. अरे शरीराच्या म्हणजे मनाच्या स्तरावरती काही जर व्हायला लागलं तर शरीर कसं त्याला रिफ्लेक्ट करतं. आपल्याला शरीराला व्यवस्थित ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज समजून घेऊया आपण की हा तणाव ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये निर्माण होतो त्यावेळेस नेमकं काय होतं हे प्लीज सगळे समजून घ्या, बिकॉज इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या शरीराला दोन काय म्हणूया त्याला नर्वस सिस्टीम्स आहेत. एक सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम आहे आणि दुसरी पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम आहे. ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये कोणताही आणीबाणीचा जीव घेणा प्रसंग निर्माण होतो त्यावेळेस आपली सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम जागृत होते. कशासाठी? तो जो प्रसंग निर्माण झालेला आहे, तो आणीबाणीचा प्रसंग जो निर्माण झालेला आहे त्याला फेस करण्यासाठी. मग फेस कसं करू शकतो आपण? एक तर दोन हात करून आलेल्या प्रसंगाशी दोन हात करायचे, किंवा जर ते आपल्यापेक्षा फारच भारी असेल तर तिथून पळ काढायचा. याला फाईट ऑर फ्लाईट सिंड्रोम असं म्हणतात. फाईट ऑर फ्लाईट सिंड्रोम. पण दैनंदिन जीवनामध्ये असे प्रसंग येत नाहीत. प्रसंग येतात की हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, हे चॅलेंज आहे, ते चॅलेंज आहे, अरे हे कसं करायचं, हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. आता हे डायरेक्टली जीव घेणं जरी नसलं तरी मेंदूला कळत नाही. मेंदूला काय वाटतं कि इस आदमी को या इस औरत को कोई प्रॉब्लेम है. एवढा सिग्नल मेंदूमध्ये निर्माण झाला तर आपल्या शरीरामध्ये जे एंडोक्राइन ग्लँड्स आहेत आणि स्पेशली आपल्या किडनीच्या वरती दोन ग्रंथी आहेत ज्याला ॲड्रेनल ग्रंथी असं म्हणतात. त्या ग्रंथीमधून शरीरामध्ये अशा पद्धतीचे कॉर्टिसॉल किंवा ॲड्रेनालिन सारखे संप्रेरक हार्मोन्स निर्माण होतात
आणि ते सज्ज करतात आपल्याला 2 हात करायला किंवा पळून जायला. पण परिस्थिती तर 2 हात करण्याची पण नाहीये किंवा पळून जाण्याची पण नाहीये. परिस्थिती चिंतेची आहे, आव्हानाची आहे, टेन्शनची आहे. पण मेंदूला ते कळत नसल्यामुळे ही सगळी प्रक्रिया शरीरामध्ये निर्माण होते आणि शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन्स निर्माण होतात, ज्याच्यामुळे शरीराची इम्युनिटी कमी कमी व्हायला लागते. आपल्या इम्युन सिस्टीमचा ताबा हे स्ट्रेस हार्मोन्स घेतात आणि आपली इम्युनिटी कॉम्प्रोमाइज व्हायला लागते. मित्रांनो, ज्यावेळेस हे आव्हान संपतं ना आपलं, त्यावेळेस शरीरामध्ये सगळं परत काय म्हणूया त्याला, रिबूट करायला एक नर्वस सिस्टीम आहे, त्याला पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम असं म्हणतात. आव्हान संपलं, आता सगळं हे निर्माण झालेलं आहे केमिकल लोचा, त्याला ओके करायला पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम जागृत होते आणि त्याला ओके करते. पण आपलं जीवन इतकं संघर्षमय आहे, ऐका मी काय म्हणतोय, आपलं जीवन इतकं संघर्षमय आहे की या पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीमला ओपन व्हायला, ऍक्टिव्हेट व्हायला वेळच नाही मिळत. त्यामुळे आपली हेल्थ कॉम्प्रोमाइज व्हायला लागते, आपली इम्युनिटी कमी व्हायला लागते आणि आपल्या शरीराचं जे संतुलन आहे ते बिघडायला लागतं. आनंदयोग सत्संगच्या माध्यमातून आपण निदान ही सुरुवात करूया, शरीराला अलाइनमेंट मध्ये आणण्याची सुरुवात करूया. तुम्ही जे बघत आहात, ऐकत आहात, ते मला म्हणाल की या 200-400 लोकांनी एकत्र येऊन असं काहीतरी केलं तर क्या होगा, क्या फरक पडेगा? बहुत फरक पडेल. आणि हेच दाखवून दिलं महर्षी महेश योगींनी त्यांच्या महर्षी इफेक्ट नावाच्या एका एक्सपेरिमेंट मध्ये. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही गुगलवरती जाऊन द महर्षी इफेक्ट सर्च करा, म्हणजे बघा. महर्षी महेश योगींनी हे दाखवून दिलं, अर्थात त्यांनी ते जे शिकवत होते भावातीत ध्यान, ट्रान्ससेंडेंटल मेडिटेशन, त्यांनी हे दाखवून दिलं की जर 4 मिलियन लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये, 4 मिलियन लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये जर फक्त 200 लोकांनी अशा कोहरन्स मध्ये येण्याचा प्रयत्न केला तर 16% तिथले अपघात कमी होतात, रोगराई कमी होते, क्राईम कमी होतो आणि इकॉनॉमी वाढते. हा रिसर्च आहे. 1974 साली त्यांनी हा रिसर्च जगासमोर मांडला. बघा, फार इंटरेस्टिंग आहे. ते म्हणतात की स्क्वेअर रूट ऑफ 1, पॉप्युलेशनच्या स्क्वेअर रूट ऑफ 1% लोकांनी जर या कोहरन्स मध्ये, म्हणजे थोडक्यात काय, अर्थात त्यांनी ट्रान्ससेंडेंटल मेडिटेशन, त्यांनी एक त्यांची पद्धत मांडली. पण मी काय म्हणतोय की आपण स्वस्थ जर व्हायला लागलो आणि आपली पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम जर आपण जागृत करू शकलो कॉन्शियसली, जी आज आपण करत नाहीये, ती जर करू शकलो तर नुसता आपल्याच शरीर मनावरती त्याचा परिणाम होईल असं नाही, तर आपल्या कुटुंबाला त्याचा लाभ होईल, आपल्या कम्युनिटीला त्याचा लाभ होईल, आपल्या सोसायटीला त्याचा लाभ होईल, समाजाला त्याचा उपयोग होईल. तुमच्यापैकी प्रत्येक माणूस हा समाजासाठी कॉन्ट्रीब्यूट करू शकेल, फक्त तो त्याची पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम जागृत करून स्वस्थ आणि शांत होऊ शकला तर.
It is our contribution to society. It is our contribution to our own body. It is our contribution to our family. What is your contribution to your family? पैसे मिळवणं ही कॉन्ट्रीब्युशन आहे? नो. तुमच्या स्वस्थ होण्याने तुमची फॅमिली स्वस्थ होणार आहे. हा रिसर्च आहे. सो मला असं वाटतंय की आजच्या निमित्ताने आपण स्वस्थ व्हायला सुरुवात करूया. आणि स्वस्थ होण्यासाठी फार काही करायला लागतं असं नाही. आज आपण जे काही इथं 300 लोक जमलेले आहेत, आपण स्वस्थ होऊया, आपल्यापासून सुरुवात करूया. आज 300 लोक जमलेले आहेत. उद्या तुमच्या सगळ्यांच्या इनिशिएटिव्हनी 300चे 600 होतील, 600चे 1200 होतील. जर आपण रोज एक 5-10 मिनिटं स्वस्थ व्हायला देऊ शकलो तर आपण आपल्या व्हायब्रेटरी पॅटर्न मध्ये तर बदल घडवणारच आहे, ज्याचा परिणाम आपल्या शरीर मनावर होणार आहे, आपल्या फॅमिलीवर होणार आहे, आपल्या समाजावर होणार आहे आणि आपल्या जीवनावर होणार आहे. द क्वालिटी ऑफ लाईफ इज गोइंग टू चेंज. मनी उपासनामध्ये आपण काय शिकवतो? Just to raise the quality of your life, raise the quality of your consciousness. Things change. So your life will change. आणि हेच प्रयोजन आहे या आनंद योग सत्संगाचं. सो आजचा जो सेशन आहे, या सेशनमध्ये आपण सगळेजण इथे जे जमलो, जाणीवपूर्वक आपण स्वस्थ होऊया. मी तुम्हाला गाईड करीन आणि आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जागृत करूया. ऑटोमॅटिकली आपल्या शरीरामध्ये एक केमिकल, वेगळं केमिकल, अशा शरीराला पूरक असं केमिकल निर्माण व्हायला लागेल. सेरोटोनिन सारखं केमिकल निर्माण व्हायला लागेल. वेअर यू विल स्टार्ट फिलिंग हॅपी. ऑक्सिटोसिन सारखं संप्रेरक निर्माण व्हायला लागेल. वेअर यू विल स्टार्ट फिलिंग लव्ह. DHEA सारखं निर्माण व्हायला लागेल. एंडॉर्फिन सारखं हार्मोन निर्माण व्हायला लागेल. हे सगळे हार्मोन्स आपल्यामध्ये जागृत करूया आणि जीवन आनंदी बनवूया. तो मित्रांनो, मी तुम्हाला आता गाईड करीन. शरीराला स्वस्थ बनवूया आणि रोज थोडं फार जरी तुम्ही प्रयत्न केलात तर वी विल मेक a phenomenal difference in our life. I think all of you are ready. So, स्वस्थ बसा, शांत बसा आणि डोळे झाका. श्वासावर लक्ष केंद्रित करा. आत जाणाऱ्या श्वासाकडे बघा आणि बाहेर जाणारा जो श्वास आहे त्या श्वासाबरोबर शरीरामधला सगळा ताण निघून जातोय अशी कल्पना करा. रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करा. एक 10 मिनिट आपण रिलॅक्स करूया आपल्या बॉडीला. आपल्या बॉडीला रिलॅक्स होण्याची सवयच नाही. झोपेत देखील इतका टर्ब्युलन्स असतो की बॉडी रिलॅक्सच होत नाही. वाटल्यास तोंडावाटे श्वास सोडा, आणखीन रिलॅक्स वाटायला लागतं. नाकाने श्वास घ्या, तोंडावाटे सोडा. स्वस्थ व्हा.
आणि माझ्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करा. आता आपण आपलं शरीर स्वस्थ करणार आहे, शांत करणार आहे, रिलॅक्स करणार आहे. कारण ज्यावेळेस आपलं शरीर रिलॅक्स होईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट होईल. सो जस्ट डोळे झाकून स्वस्थ बसा. माझ्या आवाजाकडे फक्त लक्ष द्या. तुमच्या दोन्ही पावलांकडे लक्ष द्या आणि तुमची दोन्ही पावलं रिलॅक्स होत आहेत अशी फक्त मनामध्ये कल्पना करा. ती होत आहेत, झालेत काय वगैरे चर्चा करू नका. जस्ट रिलॅक्स. आता तुमचं लक्ष तुमच्या दोन्ही पिंढऱ्यांकडे द्या आणि दोन्ही पिंढऱ्या शिथिल होत आहेत अशी कल्पना करा. अलाव युअर बॉडी टू रिलॅक्स. तणाव इतका असतो ना की बॉडी रिलॅक्सच होत नसते, तयारच नसते ती रिलॅक्सेशन. अलाव युअर बॉडी टू रिलॅक्स. आता तुमचं लक्ष तुमच्या दोन्ही गुडघ्यांकडे घेऊन जा. दोन्ही गुडघे शिथिल होत आहेत अशी कल्पना करा. आता तुमचं लक्ष तुमच्या दोन्ही मांड्यांकडे घेऊन जा आणि मांड्यांचे स्नायू रिलॅक्स होत आहेत. दे आर जस्ट रिलॅक्स. गिव्ह युअर बॉडी एन अपॉर्च्युनिटी टू रिलॅक्स. तुमचा सीटचा भाग जस्ट रिलॅक्स. आता तुमचं लक्ष तुमच्या ओटीपोटाकडे जाऊ दे. तिथले सगळे स्नायू शिथिल होत आहेत अशी कल्पना करा. पोटाचे स्नायू शिथिल होत आहेत अशी कल्पना करा. छातीचे स्नायू शिथिल होत आहेत. लक्षात घ्या, यू आर अलाविंग युअर बॉडी टू रिलॅक्स. आता तुमचं लक्ष तुमच्या माकड हाडाच्या ठिकाणी घेऊन जा, कमरेच्या खालच्या बाजूला. आणि तिथून तुमच्या पाठीचा कणा जो मानेपर्यंत आलेला आहे तो पूर्णपणे शिथिल होतोय अशी कल्पना करा. तुमच्या पाठीच्या कण्यावरती बराच ताण आलेला असतो. अलाव इट टू रिलॅक्स. आता तुमचं लक्ष तुमच्या पाठीच्या संपूर्ण स्नायूंकडे लक्ष द्या आणि ते शिथिल होत आहेत अशी कल्पना करा. तुमच्या दोन्ही खांद्यांकडे लक्ष द्या. खांद्यांवर देखील आपण फार सायकोलॉजिकल ओझं वाहत असतो. दोन्ही दंड
पासून मनगटापर्यंतचे दोन्ही हात, तळ हात, हाताची बोट शिथिल होतात. आता तुमचं लक्ष तुमच्या मानेकडे घेऊन जा. मानेचे स्नायू शिथिल होऊ देत. डोक्याच्या मागचा भाग शिथिल होऊ दे. वरचा भाग शिथिल होऊ दे. कपाळावरचा सर्व ताण काढून टाका. तुमच्या दोन्ही पापण्यांकडे लक्ष द्या आणि डाव्या डोळ्याची पापणी शिथिल होऊ दे. उजव्या डोळ्याची पापणी शिथिल होऊ दे. दोन्ही डोळे शिथिल होत आहेत. तुमचे गाल शिथिल होत आहेत. तुम्ही जर दात एकमेकांवर घट्ट धरले असतील तर सैल करा. शांत व्हा, शिथिल व्हा. एवढं जर तुमचं शिथिल शरीर झालं तर मेंदूला असं वाटतं की ऑल इज वेल. ऑल इज वेल. आणि मेंदूला ज्यावेळेस असं वाटतं की ऑल इज वेल, त्यावेळेस पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऑटोमॅटिकली ऑन होते. आणि ती ऑन झाल्यानंतर शरीरामध्ये जे पूरक संप्रेरक आहेत, मगाशी मी म्हटलं तसं, एन्डॉर्फिन आहे, DHEA आहे, सेरोटोनिन आहे, डोपामाइन आहे, ऑक्सिटोसिन आहे, याचं क्षणामध्ये सिक्रेशन तयार व्हायला लागतं. क्षणामध्ये. शरीराला चार्ज करूया. स्वस्थ होऊन शरीराला चार्ज करूया. अतिशय मनोमनी आनंद फील करा. कारण हे स्वस्थ फिलिंगच आनंददायी आहे. आनंद फील करू शकलात तर तुम्ही पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला आणखीन जागृत करायला मदत करता. अतिशय हळुवारपणे डोळे उघडा. या प्रक्रियेने आपण शरीराला आज सुखावलेलं आहे. त्याला अलाइनमेंट मध्ये आणलेलं आहे. स्वस्थ बनवलेलं आहे. आपलं व्हाईट लाईट मेडिटेशन युट्यूब वरती देखील आहे. जर तुम्ही रोज एक 5 मिनिटं जरी त्यामध्ये घालवू शकलात कधीही, तरी तुमचं शरीर सुखावेल. तुमची व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी वाढेल आणि आनंद देणाऱ्या जीवनामध्ये कितीतरी गोष्टी ऑटोमॅटिकली घडायला लागतील. हाच आनंद योग आहे. मित्रांनो,
शुद्ध, सुदृढ, आरोग्य संपन्न आणि आनंदी बनवणं ही काय माझी एकट्याची जबाबदारी नाही, तुमच्या सगळ्यांची आहे. आपण हे अभियान सगळे जण एकत्रित राबवूया आणि एक सुदृढ समाज बनवण्याचं काम करूया. जर 200 माणसं 4 मिलियनच्या शहरामध्ये परिणाम करू शकत असतील, 1% ऑफ द पॉप्युलेशन ऑफ अ कम्युनिटी, जर कम्युनिटीचं सगळं आरोग्य सुधारू शकत असेल, सामाजिक आणि मानसिक आणि शारीरिक, तर आपण काहीही करू शकतो. फक्त मला तुमची सगळ्यांची साथ हवी आहे. तुम्ही सगळेजण आलात, आनंद वाटला. महिन्याच्या चौथ्या गुरुवारी परत आपलं फेसबुक लाईव्ह असणार आहे 9:30 वाजता. सगळेजण या, आणखीन आपल्या मित्रांना बोलवा, ही कम्युनिटी वाढवा. हे माझं काम नाही आहे एकट्याचं, हे तुमच्या सगळ्यांचं काम आहे. आणि यातून आपण काही मोबदला घेत नाहीये कुठल्याही पद्धतीचा. ह्यातून वी आर नॉट गेटिंग एनिथिंग आउट ऑफ इट. हे काही डील नाही आहे, हा व्यवहार नाही आहे, हा आनंद आहे आपला सगळ्यांचा. वी आर हेल्पिंग आवर बॉडी अँड एव्हरीबडी एल्स इन द सोसायटी. मला आनंद झाला तुम्ही जेवढे लोक आलात. आय एम ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू. कीप दिस अलाइव्ह, हे जिवंत ठेवूया आणि एक आनंदी समाज बनवूया. धन्यवाद.